शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्यात। हा अपघात असल्याचं स्वतः अंधारे जरी सांगत असल्या तरी त्यांच्या सहकार्यांनी मात्र शंका उपस्थित केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केलाय। प्रचारासाठी निघालेल्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं आणि काय घडलं तुम्हीच पहा। राज्यभरात प्रचाराची राळ उठवणाऱ्या सुषमा अंधारे यांची काल कोकणामध्ये सभा पार पडल्यानंतर बारामतीतल्या महिला मेळाव्यासाठी हेलिकॉप्टरनं बारामतीसाठी रवाना होत होत्या। त्यांना घेण्यासाठी महाडच्या हेलिपॅडवर आकाशात 2-3 वेळा घिरट्या घालणारं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना क्रॅश झालं। सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या पूर्वीच हा अपघात झाल्यानं मोठा अनर्थ टळलाय। विशेष म्हणजे पायलट देखील सुखरूप असल्याचं कळतंय। अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं। बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला। काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे। आणि 1-2 मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे। सुषमा अंधारेंच्या या धक्कादायक घटनेनंतर काळजी व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी दिलेली माहिती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। ते भाग्य आपलं की कुणालाच काही नाही, म्हणजे त्या पायलटलाही काही झालं नाही, हे खरंच म्हणजे भाग्य आपलं। पण तो ॲक्सिडेंट झाला आणि म्हणजे पायलट ही सुखरूप आहे आणि सुषमाताईंना ही म्हणजे टेक ऑफ वगैरे काही हानी झाली हे खूप आमच्या सगळ्यांचंच भाग्य आहे। या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेनं शंका उपस्थित करत हा अपघात होता की घातपात हा सवाल उपस्थित केला। कशा पद्धतीने त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला की बिघाड केला गेला, करविला गेला, याबाबतची सुद्धा सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोधकांनाच टोला लगावला जातोय। जादूटोणे करणारे त्यांनाही सांगेल, कुठेही प्रचाराला जाताना पहिले जादूटोण्याचं काही मंत्र सुपाऱ्या विपाऱ्या खिशात ठेवून जात जा। असा जर एखादा प्रकार घडला तर दुसऱ्यावर आरोप लावायला तुम्ही मोकळे व्हाल। आणि सर्व राजकीय नेत्याला सांगतो, हे प्रवास थोडेसे टाळले तर बरं होईल, कारण की या प्रवासामध्ये जीवाचं रक्षणाची सुद्धा एक मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागते। थोडक्यात हा अपघात होता की घातपात ही आता चौकशी अंती स्पष्ट होईलच। पण या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय पुढाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतोय। विमान अपघातात ज्या देशानं आपल्या अनेक दिग्गज व्यक्तींना गमावलंय, या प्रकरणी सत्ताधारी असो वा विरोधक या प्रश्नी एकत्रित येत गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।